Hello students, I am Kamal Dahake. Welcome all. Today we are going to continue 6th chapter Substances in Daily Use. Last time we learnt about natural and man-made substances. Today we are going to learn about production of substances. Let us start. Glass can be made from sand and calcium carbonate. However, sand and calcium carbonate cannot be obtained again from glass. काच ही वाळू आणि चुनखडीपासून बनवली जाते, परंतु काच तयार झाल्यानंतर त्यापासून आपल्याला वाळू आणि चुनखडी पुन्हा परत मिळवता येत नाही. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड ग्रीन चिलीज ऑर टोमॅटोज टर्निंग रेड आफ्टर सम टाइम. हॅव यू एव्हर सीन ऑर हर्ड ऑफ रेड टोमॅटोज बिकमिंग ग्रीन अगेन. तुम्ही हिरवी मिरची किंवा हिरवा टोमॅटो लाल होताना पाहिलं असेल, परंतु तुम्ही हे कधी ऐकलं आहे का की लाल टोमॅटो किंवा लाल मिरची पुन्हा हिरवी झालेली आहे? नाही, असं होत नाही, कारण त्यांच्यावरती प्रक्रिया झालेली आहे आणि ते लाल रंगामध्ये रूपांतरित झालेले आहेत. व्हाईल मेकिंग मॅनमेड सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स अंडरगो अ चेंज. धिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन्स. These changes in the properties are permanent. That is, the original constituent substances cannot be obtained again from the new substances. Such changes are called irreversible changes. जेव्हा मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात तेव्हा त्यासाठी वापरले जाणारे जे घटक पदार्थ आहेत त्यांना रासायनिक प्रक्रियेमधून जावे लागते आणि त्यांच्यामध्ये काही बदल घडून येतात. रासायनिक अभिक्रियेमुळे हे बदल घडून आलेले असतात आणि त्यामुळे त्यांचे मुळात असलेले गुणधर्म बदलतात आणि ते कायमस्वरूपी नवीन गुणधर्म धारण करतात. म्हणजेच मूळ घटक पदार्थांमधले जे पदार्थ आहेत ते आपण पुन्हा परत मिळवू शकत नाही. अशा बदलांना आपण इरिव्हर्सिबल चेंजेस म्हणजेच अपरिवर्तनीय बदल असे म्हणतो. उदाहरणार्थ, अंड्याच्या आतील द्रवरूप पदार्थाचं रूपांतर स्थायू रूपामध्ये होतं जेव्हा आपण त्याचं ऑमलेट बनवतो. तसेच दुधापासून दही बनते. या प्रक्रियेमध्ये सुद्धा दूध हे लिक्विड असतं आणि त्याचं रूपांतर थोडंसं सॉलिडमध्ये होतं. त्याचबरोबर लाकूड जाळल्यानंतर त्याची राख तयार होते, म्हणजे लाकडामध्ये मुळात असलेला कठीणपणा राखेमध्ये राहत नाही. अशा पद्धतीने हे इरिव्हर्सिबल चेंजेस आहेत. यामधून आपण पुन्हा परत मूळ पदार्थ मिळवू शकत नाही, जसं की ऑमलेटपासून अंडं परत मिळवणे किंवा राखेपासून लाकूड परत मिळवणे इत्यादी. लेट अस नो अबाउट प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. रबर. रबर इज ऑफ टू टाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. Natural rubber is obtained from the gum or sap of trees. This sap is called latex. Rubber has a peculiar odor and it is white in color. रबर हा पदार्थ नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन प्रकारांमध्ये आढळतो. नॅचरल रबर म्हणजे नैसर्गिक रबर हे एका झाडापासून, त्या झाडाच्या रसापासून किंवा चिकापासून मिळतं. या चिकाला किंवा या रसाला लॅटेक्स असं म्हणतात. रबर हा जो पदार्थ आहे, म्हणजे रबर या झाडाचा जो चीक आहे त्याला विशिष्ट असा गंध असतो आणि त्याचा रंग सफेद असतो. वल्कनायझेशन ऑफ रबर. इन धिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours. टू गिव्ह हार्डनेस टू द रबर, सल्फर इज मिक्स्ड इन इट. The proportion of sulfur in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. Vulcanization of rubber म्हणजे रबराचं वल्कनायझेशन ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये रबराला गंधकाबरोबर 3 ते 4 तास तापवले जाते. त्यामुळे रबरामध्ये कठीणपणा निर्माण होतो आणि किती कठीणपणा असायला हवा यासाठी त्याच्यामध्ये गंधक कमी जास्त प्रमाणामध्ये मिसळले जातं. गंधकाचं जे कमी जास्त प्रमाण आहे त्यानुसार रबरामध्ये येणारा कठीणपणा अवलंबून असतो. इरेझर्स, रबर बॉल्स, रबर टॉईज ऑल हॅव वॅरिंग proportions of sulfur in them.
In rubber bands, the proportion of sulfur is very small. खोड रबर, रबरी चेंडू, रबरी खेळणी या सगळ्यांमध्ये गंधकाचं प्रमाण कमी अधिक असतं. रबर बँडमध्ये गंधकाचं प्रमाण खूपच कमी असतं, म्हणून तो खूप जास्त ताणला जातो. In the past, Charles Goodyear spilled a mixture of rubber and sulfur on a burning stove. After the stove was extinguished, he noticed that the rubber had become harder and less elastic. He repeated this experiment in a systematic way and invented the process of vulcanization. Hard and tough tires of rubber made thenceforth brought about a revolutionary change in transportation. चार्ल्स गुडइयर या शास्त्रज्ञाकडून एकदा चुकून रबर आणि गंधक यांचं मिश्रण चालू शेगडीवरती पडलं आणि त्यानंतर जेव्हा शेगडी काही वेळाने विझली तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की रबर हा खूप कठीण झालेला आहे आणि त्याच्यामधला ताणल्या जाण्याचा जो गुणधर्म आहे तो थोडा कमी झालेला आहे. त्यामुळे त्याने पुन्हा हाच प्रयोग पद्धतशीरपणे करून पाहिला आणि त्यामधूनच त्याने वल्कनायझेशन या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेचा खूप फायदा झाला कारण याच्यामधून आपल्याला अतिशय टणकपणा असलेलं रबर निर्माण करता आलं आणि त्यामुळे टणक असे टायर निर्माण करता आले आणि या टायरचा शोध लागल्यामुळेच दळणवळणामध्ये खूप मोठी क्रांती घडून आली. डू यू नो? Rubber is a natural substance obtained by collecting the latex of a certain tree. रबर हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो एका विशिष्ट झाडाच्या रसापासून मिळवला जातो. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. ब्राझीलमध्ये रबराची झाडं खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात. लेटर दीज ट्रीज वेअर प्लांटेड इन अदर कंट्रीज टू. नंतर ही झाडं दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा लावली जाऊ लागली. द बॉटॅनिकल नेम ऑफ धिस ट्री इज हेविया ब्राझिलियन्सिस. या वनस्पतीचं वनस्पतीशास्त्रीय नाव हेविया ब्राझिलियन्सिस असे आहे. इन इंडिया द मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरला. भारतामध्ये केरळमध्ये रबराच्या झाडाचं खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं. नेक्स्ट सबस्टन्स इज पेपर म्हणजे कागद. Paper is the substance or material formed due to the intertwining of the cellulose fibers in grass, wood, rags or waste paper. Thus, paper is a kind of network of cellulose fibers. गवत, लाकूड, रद्दी पेपर किंवा चिंध्या अशा पदार्थांमधील जे सेल्युलोज धागे आहेत त्या धाग्यांचे जे जाळं आहे त्या जाळ्यांपासून तयार झालेला पदार्थ म्हणजेच कागद. अशा पद्धतीने कागद म्हणजे एक प्रकारचं सेल्युलोज फायबरचं जाळं आहे. हाऊ इज पेपर मेड? कागद कसा तयार केला जातो? कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. कागद बनवण्यासाठी सूचिपर्णी वृक्षांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ पाईन हा एक सूचिपर्णी वृक्ष आहे. The bark of the logs of these trees is first removed and the wood is broken into small pieces. The mixture of these pieces and some chemicals is kept soaking for a long time. It helps to form pulp. When the chemical process is completed, the fibrous substances from wood pulp are separated and some dyes are added. The pulp is then passed through rollers, dried to form paper and finally wound on reels. कागद तयार करण्यासाठी पाईन वृक्षाला कापले जाते आणि त्याचे जे ओंडके आहेत त्या ओंडक्यांची साल काढली जाते. त्यानंतर त्या लाकडाचे अनेक छोटे छोटे तुकडे केले जातात. हे लहान लहान तुकडे आणि काही रसायनं हे एकत्रितपणे भिजत ठेवले जातात बऱ्याच काळासाठी. यामुळे या मिश्रणाचा लगदा तयार होतो. जेव्हा या लगद्यामधील रासायनिक प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा त्याच्यामध्ये फायबरस पदार्थ म्हणजे तंतुमय पदार्थ तयार होतात आणि त्यामधला जो लाकडाचा लगदा आहे तो बाजूला होतो आणि नंतर त्याच्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात. मग हा जो तयार झालेला लगदा आहे हा रोलर्समधून पास केला जातो म्हणजे त्यामधून तो
छान लाटला गेला जातो आणि सुकल्यानंतर मग त्या पदार्थांपासून मग कागद तयार होतो आणि अशा पद्धतीने तयार झालेल्या कागदाचे मग रील तयार केले जातात. मोठमोठे रीलमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला कागद मिळतो. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पेअरिंगली. कागद आणि लाकूड हे खूप जवळचे संबंध असणारे पदार्थ आहेत. लाकडामुळेच आपण कागद तयार करू शकतो आणि लाकूड कुठून मिळतं तर झाडांपासून मिळतं. आणि म्हणून जर आपल्याला झाडं वाचवायची असतील तर त्यासाठी आपल्याला कागदसुद्धा जपून वापरला पाहिजे, तर आपण झाडांना वाचवू शकतो. म्हणूनच सेव्ह ट्रीज, सेव्ह पेपर हे आपल्याला करायला हवं. डू यू नो in India the first factory to manufacture newsprint paper to be used for newspapers was established at Nepanagar in Madhya Pradesh in 1955. भारतातील पहिली जी वर्तमानपत्राच्या कागदांची जी फॅक्टरी आहे ती फॅक्टरी 1955 साली मध्य प्रदेशमध्ये नेपानगर येथे स्थापन करण्यात आली. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड ॲट सोनगड इन गुजरात. गुजरातमधील सोनगड या ठिकाणी सुद्धा कागद निर्मिती केली जाते. इन महाराष्ट्र देअर इज अ पेपर फॅक्टरी ॲट बल्लारपूर नियर चंद्रपूर. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जवळील बल्लारपूर या ठिकाणी सुद्धा कागद निर्मितीचा कारखाना आहे किंवा फॅक्टरी आहे. ऑलवेज रिमेंबर, डू नॉट टिअर अप ब्लँक पेजेस ऑफ अ नोटबुक. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. कोरे कागद फाडू नका किंवा कोरे कागद असलेल्या वह्या रद्दीला देऊ नका. द ब्लँक साइड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स, इनर साइड ऑफ पोस्टल एनव्हलप्स, द ब्लँक साइड ऑफ कॅलेंडर्स, पेजेस and other such writable surfaces can be used to make notes, lists, to cover books, etc. Do not throw away or burn up such paper until it has been fully utilized like this. आपल्या घरी जे ॲडव्हर्टाईजचे पॅम्पलेट्स येतात, जाहिराती येतात, त्याची आतील बाजू किंवा पोस्टल एनव्हलप्सची आतील बाजू, कॅलेंडर्सची कोरी बाजू आतली, ह्या सगळ्या पानांचा उपयोग आपण लिहिण्यासाठी, काही नोंदी करण्यासाठी किंवा पुस्तकांना कवर घालण्यासाठी, याद्या तयार करण्यासाठी करू शकतो. कोणताही कागद त्याचा पूर्ण वापर झाल्याशिवाय रद्दीमध्ये देऊ नका किंवा टाकून देऊ नका, त्याला जाळू नका. व्हेनेवर पॉसिबल ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लेट. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही पेन्सिल आणि पाटीचा वापर करा, म्हणजे तुमचा कागदाचा वापर कमी होईल. कोऑपरेट विथ पीपल who collect paper from garbage or buy scrap paper. These people help in the proper recycling of resources. जे लोक कचऱ्यामधून कागद गोळा करतात किंवा रद्दी विकत घेतात, या लोकांचा आदर करा, कारण हे लोक कागद पुनर्वापर करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. सिंथेटिक फायबर्स और थ्रेड्स. आपल्याला आता सिंथेटिक फायबर्स आणि थ्रेड्सची माहिती घ्यायची आहे. त्यापूर्वी तुम्ही मला सांगा की नेचरमध्ये आपल्याला धागे कुठून मिळतात किंवा कसे मिळतात. तर निसर्गामध्ये आपल्याला धागे हे काही वनस्पतींपासून आणि प्राण्यांपासून मिळतात. हे आपण मागच्या वेळी पाहिलेलं आहे. जसं की कापूस म्हणजे कॉटन, ज्यूट म्हणजे ताग, त्याचबरोबर सिल्क म्हणजे रेशीम आणि वूल म्हणजे लोकर, हे धागे आपल्याला वनस्पतींपासून आणि प्राण्यांपासून मिळतात. हे सर्व नैसर्गिक धागे आहेत. आता आपल्याला सिंथेटिक फायबर्सची माहिती घ्यायची आहे. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल यार्न कुड बी प्रोड्यूस टू मीट द क्लोथिंग नीड ऑफ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, मच रिसर्च अँड प्रोग्रेस हॅज टेकन प्लेस इन धिस फील्ड. Innumerable kinds of synthetic or artificial threads are now available. Nylon, Dacron, terrain, polyester of various synthetic threads. बऱ्याच काळानंतर असं लक्षात आलं की लोकसंख्या खूप वाढत आहे आणि ह्या वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज पूर्ण करण्यासाठी कृत्रिम धाग्यांची निर्मिती केली गेली असावी.
आणि त्याच्यामध्ये बरंच संशोधन झालं आणि खूप प्रगतीही या तंत्रज्ञानामध्ये झाली आणि त्यामुळेच आपल्याकडे आता असंख्य प्रकारचे कृत्रिम धागे तयार करता येऊ लागलेले आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत, जसं की नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन इत्यादी. Almost all the articles made from natural fibers in the olden days can now be made from synthetic threads. प्राचीन काळी नैसर्गिक धाग्यांपासून ज्या वस्तू बनवल्या जात असत त्या सर्व वस्तू आपण आता या कृत्रिम धाग्यांपासून बनवू शकतो. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक आर ऑल synthetic threads and many articles in our daily use are made from them. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक हे सर्व कृत्रिम धागे आहेत आणि यांच्यापासून तयार झालेल्या पुष्कळ वस्तू आपण रोजच्या वापरामध्ये उपयोगात आणत असतो. सर्वप्रथम आपण बघूया नायलॉन. नायलॉन, these threads were invented at the same time in New York and London. Therefore, the initials NY of New York and LON from London were combined to name the nylon. Nylon threads have a shine and are strong, transparent and water resistant. They are used to manufacture clothes, fishing nets, ropes, etc. नायलॉन हे जे धागे आहेत हे एकाच काळात न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणी शोधात आणले गेले आणि म्हणूनच त्यांची सुरुवातीची जी आद्याक्षरं आहेत, जसं की नायलॉनमधला NY आणि लंडनमधला LON यांच्यापासून त्याचं नाव तयार झालं नायलॉन. नायलॉनचे धागे हे अतिशय चमकदार असतात, मजबूत असतात, ट्रान्सपरंट असतात आणि जलरोधी असतात. त्यांचा उपयोग कपडे, मासे पकडण्याची जाळी तसेच दोरखंड इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. रेयॉन. कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व्ड इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक अ सोल्युशन. कापूस आणि लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये एकत्रित केला जातो त्यापासून द्रावण तयार करण्यासाठी. थ्रेड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम धिस सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन. आणि या तयार झालेल्या द्रावणापासून मशीनच्या साह्याने, यंत्राच्या साह्याने धागे तयार केले जातात. ॲज दीज थ्रेड्स हॅव शाईन अँड स्ट्रेंथ दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. या धाग्यांना खूप चमक असते तसेच ते धागे अतिशय मजबूत असतात म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असं म्हटलं जातं. They appear to be shining bright like the sun's rays. Hence, they were named rayon. सूर्याच्या प्रकाशकिरणांसारखे ते चमकदार असतात म्हणून त्या धाग्यांना रेयॉन असं नाव पडलेलं आहे. डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन. Various hydrocarbons obtained from mineral oils are used to make polymer chains. A solution of such a polymer is pressed through a strainer with fine holes. The fibers formed after cooling are long and unbroken threads. These threads are twisted to obtain yarn. पुष्कळ प्रकारचे हायड्रोकार्बन्स म्हणजे बहुवार्षिक शृंखला असलेले पदार्थ आपल्याला खनिज तेलापासून मिळतात आणि त्यापासून बहुवार्षिक शृंखला तयार केल्या जातात आणि या द्रावणापासूनच अशा पद्धतीच्या बहुवार्षिक शृंखला तयार करण्यासाठी त्या द्रावणाला बारीक छिद्र असलेल्या चाळणीमधून दाबण्यात येतं आणि त्यापासून अतिशय चांगल्या प्रकारचे तंतू तयार होतात आणि हे तंतू जेव्हा थंड होतात तेव्हा ते खूप लांब आणि अखंड असे असतात. यांच्यापासून ते तंतू वळून धागे तयार केले जातात. Different types of chemicals are used to make threads of various properties. These different threads have been named variously as डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन, etc. अनेक प्रकारची केमिकल्स वापरून, रसायनं वापरून विविध प्रकारचे गुणधर्म असणारे अनेक धागे तयार केले जातात. या धाग्यांनाच वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत, जसं की डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन इत्यादी. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस टॉपिक. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.